दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. तुझ्या चरणाशी आलो प्रभू, स्वीकार कर तू आमचा हे प्रभू. फळे फुले आणि द्राक्षरस भाकरी तुझ्या चरणाशी ठेवितो आम्ही. तुझ्या चरणाशी आलो प्रभू. हे माझे मन प्रभू, हे माझे तन तुझ्या सेवेत अर्पितो आम्ही. पापी आम्ही पावन होण्या तुझ्या चरणाशी येतो आम्ही. हे माझे मन प्रभू, हे माझे तन तुझ्या सेवेत अर्पितो आम्ही. पापी आम्ही पावन होण्या तुझ्या चरणाशी येतो आम्ही. आजच्या मिसाचे हेतू कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा, त्याप्रमाणेच पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी ही मिसा साजरी करण्यात येत आहे. स्वर्गवासी पीटर विक्टर तुस्कानो, स्वर्गवासी लुजान व फिलू दमेल, स्वर्गवासी जानूबाई दिब्रिटो, स्वर्गवासी मॉनिका सिल्वेस्टर रुमाव, त्याप्रमाणेच आजचे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. विशेष करून आपल्याकडे म्हणजे आपल्या पॅरिशमध्ये कार्य करून गेलेले सहाय्यक धर्मगुरू फादर जो परेरा आज वाढदिवस साजरा करीत आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण आज प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या अतिपवित्र रहस्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. आज प्रभू येशू आपल्याला आई, बहीण आणि भाऊ म्हणून स्वीकारत आहे. प्रभूच्या सहवासामध्ये, त्याच्या नात्यामध्ये राहण्यासाठी आपण पात्र ठरावेत. म्हणून आपल्या हातून घडलेल्या पापांची आठवण करूया, पश्चाताप करूया आणि परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकणे मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना
मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. ख्रिस्ताए जनी ताराया, ख्रिस्ताए जनी ताराया, ख्रिस्ताए जनी ताराया, ख्रिस्ताए जनी ताराया. प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या लोकांवर दया कर, तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा आणि प्रीती भावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. मिखा या पुस्तकातून घेतलेले वाचन. तो आकडी घेऊन आपल्या लोकास चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेल डोंगराच्या झाडीत एकांती राहतात, त्यात चार. प्राचीन कालच्या दिवसाप्रमाणे बाशानात आणि गिलदातात यास चारू दे. तू मिशर देशातून बाहेर निघालास त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्य दाखवीन. तू समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तू आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडविल. तू त्यांची सर्व पापं समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन कालापासून तू आमच्या वडिलास शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने आणि अब्राहामाबरोबर वात्सल्याने वागशील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस. तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहेस. त्यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहेस. तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस. तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. तू आमचा उद्धारक आहेस. आम्हाला परत आण. आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय?
प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. तुझे लोक तुझ्या ठाई हर्ष पावावेत म्हणून तू आमचे पुनर्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे आणि तू शुद्ध केलेले तारण आम्हाला दे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हाला तुझी दया दाखव. जयघोष. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गांतील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आई नावाचं घर असते आणि घर नावाची आई देखील असते. हे दोन्ही विधानं आपल्या कानांना ऐकण्यासाठी खूप बरे वाटतात आणि हृदयाला देखील स्पर्शून जातात. कारण कुठलीही आई आपला संसार थाटते ती घरामध्ये. आईचं वात्सल्य अनुभवण्यासाठी घर असावं लागते. आई घराला घरपण आणि देवपण देखील आणते आणि घर नावाची देखील आई असते. कारण आपल्या प्रत्येकाचा ओढा घराकडे असतोच. पक्षी देखील संध्याकाळ झाल्यानंतर आपल्या घरट्याकडे निघतात. प्रत्येकजण संध्याकाळी घराकडे निघतो, कारण त्या घरामध्ये आई असते, त्या घरामध्ये भाऊ असतो, त्या घरामध्ये बहीण असते, त्या घरामध्ये नातं असते. आणि म्हणून आई आणि घर हे आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, घरच आपली पहिली शाळा असते आणि घरच मांगल्याचं माहेर घर असते. आणि म्हणून प्रभूने ज्यास आपल्याला सांगितलं की हा माझा भाऊ, ही माझी बहीण आणि ही माझी आई, याद्वारे प्रभू येशूला विश्वव्यापी अशी ख्रिस्त सभा साकारायची होती. प्रभूला भेदाच्या भिंती तोडायच्या होत्या आणि माणसांना प्रेमात जोडायचं होतं. म्हणून प्रभू म्हणतो की हे सगळे जण आहेत, हे आपल्या स्वर्गीय पित्याच्या घराचे सभासद आहेत. घरामध्येच एकमेकांच्या आज्ञा पाळल्या जातात, घरामध्येच एकमेकांना मानवंदना केली जाते. आणि म्हणूनच प्रभू सांगतोय की जे माझी वचनं ऐकतात, कारण घरामध्येच आपण एकमेकांचं ऐकतो. आणि म्हणून असं हे विश्वव्यापी परमेश्वराचं घर की ज्यामध्ये आपण सगळे बहीण भाऊ आणि सगळे एकमेकांशी नात्याने गुंफलेले आहोत, असं घर प्रभूला बनवायचं होता. अर्थात आपण पाहत आहोत की
जुन्या करारापासून या बहीण भाऊ आणि आईच्या नात्याला खूप मोठा स्थान आहे. 10 आज्ञामध्ये परमेश्वर सांगतोय की आई बापांना तू मान दे. त्याप्रमाणेच यशया संदेशाच्या पुस्तकात अध्याय 66 वचन 13 मध्ये यशया सांगतोय की परमेश्वर आपल्याला सांगतोय, ॲज वन whom his mother comforts, so I will comfort you. म्हणजे परमेश्वर जणू आई आहे आणि आई आपल्या मुलांना कम्फर्ट करते, म्हणजे आई आपल्या मुलांना दिलासा देते, त्यांचा सांभाळ करते. त्याप्रमाणे परमेश्वर तुमची आई आहे, ती देखील तुमचा सांभाळ करते. त्याच पुस्तकामध्ये आपण ऐकतोय की यशया सांगतोय की एक वेळ तुझी आई तुला विसरेन, परंतु मी तुला विसरणार नाही, मी तुला तळ हातावर ठेवलेला आहे. आणि प्रभू देखील शुभवर्तमान मत्तईच्या शुभवर्तमानात सांगतोय की घार जशी पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तसा परमेश्वर तुला जवळ घेतो. म्हणजे बायबलमध्ये परमेश्वराला पिता आणि आई म्हणून संबोधलेला आहे. बायबलमध्येच आपण पाहतो की भाऊ बंधकी का असते. अब्राहम आणि लोट, अब्राहम मोठा होता म्हणून अब्राहम लोटला सांगतोय, तुला जे निवडायचं आहे ते तू निवड, पण आपली भाऊ बंधकी कधी तोडायची नाही. कारण आपण एका घरामध्ये वाढलेलो आहोत, आपण एक आहोत, एका रक्तामासाचे आहोत, म्हणून प्रॉपर्टीवरून आपल्यामध्ये भांडणं नको आहेत. आणि अशा प्रकारची ही नात्यातील गहनता प्रभू येशूला ठाऊक होती, म्हणून प्रभू सांगतोय की तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही माझी आई आहात आणि तुम्ही माझी बहिणी आहात. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या जगामध्ये जर आपण भाऊ बंधकी आणि या जगामध्ये जर आपण आपल्या नात्यांना जपलं नाही, तर मला प्रिय माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपण परमेश्वराला आपला पिता म्हणून कसं संबोधणार. प्रभू आपल्याला सांगतोय की तुझ्या मनात किंवा तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविषयी काय असेल आणि तू देवळात आलेला असेल काही अर्पण करण्यासाठी, तर तुझं अर्पण तिथेच ठेव, पहिलं आपल्या भावाला मिळव. जसं तू तुझ्या परमेश्वरावरती प्रेम करतो त्याप्रमाणे तुझ्या भावावरती प्रेम कर. संत पेत्र येशूला सांगतोय की मी किती वेळा माझ्या भावाला क्षमा करावी, 7 वेळा काय, आणि येशू सांगतोय 7 नाही 7च्या 70 वेळा कर, कारण तो तुझा भाऊ आहे. किती पावित्र्याचं नातं हे भावा बहिणीचं आणि आपल्या घरातील आई वडिलांशी आहे, हे प्रभूला ठाऊक आहे. म्हणून प्रभू आपल्याला सांगतोय की तुम्ही माझे आई, तुम्ही माझे भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये आईचं लवकर निधन झालं म्हणून मोठ्या बहिणीने लग्न न करता आपल्या भावांना वाढवलेलं आहे. त्यांची संसार थाटली आहेत का? कारण या माझ्या छोट्या भावाच्या डोक्यावरील आईचं माया जरी गेली तरी घराचं छत त्यांच्या डोक्यावरून जाऊ मी देणार नाही, म्हणून मोठ्या बहिणीने त्याग देखील केलेला आहे. काल परवा एक बातमी होती की एका छोट्या मुलाने आपल्या 6 वर्षाच्या बहिणीला कुत्र्यापासून वाचवलं. किती ती आई म्हणजे बहीण भावाचं ते प्रेम गहिवरण्यासारखं आहे की तोही एक 8-10 वर्षाचा मुलगा, पण त्याने ठरवलं की कुत्र्यापासून मरायचं असेल तर मी मरेन, परंतु बहिणीला वाचवेन. मग आपल्यामध्ये हे कलह कशासाठी? आपल्याला प्रभू सांगतोय की तुम्ही विश्वव्यापी अशा ख्रिस्त सभेमध्ये बहीण भाऊ आहात. मग आपल्यामध्ये हे प्रॉपर्टीवरून कलह कशासाठी? आपल्या पूर्वजांना जर माहिती असतं की या प्रॉपर्टीमुळे नंतर येणाऱ्या पिढीमध्ये कलह निर्माण होणार आहेत, तर कदाचित त्यांनी ती प्रॉपर्टी ठेवली नसती. कारण प्रॉपर्टी नकोय, ही नाती महत्त्वाची आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, क्षणभर शांत राहूया आणि प्रभूने जे आपल्याला आज उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही बहीण भाऊ आहात आणि हे नातं पवित्र आहे आणि ते नातं आपल्याला जपायचं आहे. कारण या नात्यामधूनच आपण श्रद्धा मिळवलेली आहे. श्रद्धा चर्चमध्ये, परंतु त्याच्या आधी घरामध्ये आपल्या श्रद्धेचा उगम आहे. आणि अशा वेळेला आपली ही जी नाती आहेत आपण ती जपूया आणि त्यासाठी परमेश्वराची आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण मागूया.
आमेन. अर्पण गीत गीत क्रमांक 93. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. तन मन धन हे वाहतो जीवित मज सारे स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या सन्मानासाठी ही दाणे आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला तुझ्या जवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलाच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. प्रभू येशूद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद परमेश्वरा तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी. अखंड भरली आहे. अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली. तुझे आभार मानले. भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही ती स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. ईश्वरा समर्पित करा तुझं हरीशी पाप जगाचे आभाव दया कर. ईश्वरा समर्पित करा हरीशी पाप जगाचे आभाव दया कर. ईश्वरा
समर्पित हो करा तुझं हरीशी पाप जगाचे आम्हाला शांती दे आम्हाला शांती दे आम्हाला शांती दे जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी भुकेला दारी जो भुकेला दारी मी तयाला अन्न देई मी तयाला अन्न देई जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी जीवन भाकर मी स्वर्गीय भाकर मी स्वर्गीय भाकरी. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो.
लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशया संदेशाचे वचन आणि स्तोत्र संहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो आणि पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव आतानी मृत्यू समयी. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र आत्म्याचा नवेना. हे सर्वशक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात आणि सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितावर फुंकर घातले आणि म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉस्टच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितावर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले आणि ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केलेले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. क्षणभर शांत राहूया व जो नवेनाचा हेतू आपण मनात बाळगलेला आहे तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी प्रार्थना करूया. ज्या दाम्पत्याची नावे हेतूपेटीमध्ये टाकलेली आहेत त्या दाम्पत्यासाठी प्रार्थना करूया. ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांचं बाळंतपण सुखरूप व्हावं म्हणून प्रार्थना करूया. जे तरुण तरुणी वधूवरांच्या शोधात आहेत, कामधंद्याच्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मक्रमात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हास प्रेरणा आणि स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा
आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हास प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या आमचे आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत क्रमांक 295. पवित्र आत्म्या ये जणी रे, उपादान तव घेऊनी रे, उपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये जणी रे, उपादान तव घेऊनी रे, उपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू भगवान, परम पित्याचे तू वरदान. प्रेमाने तू जीवन सरिता, तुझला आमचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये जणी रे,